बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असून आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कदम यांनी धनंजय देशमुखांसोबत सविस्तर चर्चा देखील केली आणि देशमुख कुटुंबाला या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन देखील दिलेलं आहे। मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे या त्यांच्या मागण्या आहेत। नक्कीच मागण्या ह्या रास्त आहेत, त्याच्यामध्ये काही चूक नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदे साहेबांशी आणि अजितदारांशी मी आजच चर्चा करून घेईन आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन। आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज पडल्यास आम्ही चौकशी देखील करू आणि SP साहेबांच्या अंतर्मधला विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आजच बोलून घेईन आणि त्याच्यावर देखील मी कारवाई करायला लावेन जर कोण दोषी असेल तर। आमची विनंती आहे की सगळ्यांनी प्रामाणिक जो लढा आहे आमचा तो लढा आमच्यात सहभागी होऊन आम्हाला न्याय द्यावा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी योगेशजींना विशेष करून पाठवलं होतं की प्रकरणाला आता 4 महिने होत आहेत की पूर्णपणे लक्ष आहे का याचं हे उदाहरण आहे की त्यांनी सगळं जे काही ह्या प्रकरणावरचं लक्ष कुठंही विकेंद्रीकरण झालं नाही पाहिजे, लक्ष केंद्रित याच्यावर असलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।